पूल बांधलेला आहे. त्या उड्डाणपुलाच्या मागील 3 महिन्याखाली डबले पडले आणि त्याचा भाग बराच कोसळलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही IRB कंपनीला कळवल्यानंतर त्यांनी हा पूल बंद केला होता. पूल बंद केल्यामुळे सर्व्हिस रोडची जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे आणि यामुळे आम्ही वारंवार IRB कंपनीला अनेक निवेदनं दिले, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं दिले आणि त्यांना फोनवर संपर्क साधून वारंवार कळवलं की ह्या उड्डाणपुलाचे घडलेले काम तुम्ही तात्काळ करा आणि हा उड्डाणपूल चालू करा. तर ते जवळपास 3 महिने झालं त्यांचं कसलंही या कामाकडं लक्ष नाही आहे. अत्यंत निषेधार्ह बाब आहे. त्या पलीकडे IRB कंपनीनं जो बायपास केला आहे त्या सांजा रोड परिसरात ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. या पावसाळ्यात पाऊस जास्त झाल्यामुळे या पावसाळ्यातल्या नागरिकांना भरपूर मोठ्या प्रमाणात IRB कंपनीच्या रोडमुळं पाण्याचा त्रास झालेला आहे. जवळपास गुडघ्याच्या वर संपूर्ण भागात नागरी वस्तीत पाणी घुसलं होतं. त्याच्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे की त्यानंतर ड्रेनेज एक व्यवस्थित करावी पूर्ण शहरात आणि सर्व्हिस रोड हा संपूर्ण आपण महाराष्ट्रात कुठेही फिरलो तर पूर्ण बायपासला सर्व्हिस रोड असतो, परंतु यांनी उस्मानाबाद शहरात कुठेही सर्व्हिस रोड केलेला नाही आहे. यामुळे अनेक नागरिकांचे आजपर्यंत जीव धोक्यात आलेले आहेत. DMart समोरच्या ॲक्सिडेंटमध्ये 2 व्यक्ती मृत झालेले आहेत. सर्व्हिस रोड असतात असे अपघात झालेच नसते आजपर्यंत आणि इथून पुढेही एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांचं हित लक्षात घेता IRB कंपनीनं लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी आज सांजा भवानी चौकात रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे IRBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज आम्हाला इथं येऊन शब्द दिलेला आहे की ऑन कॅमेरा शब्द दिलेला आहे की उड्डाणपुलाचं काम आम्ही 23 तारखेपर्यंत चालू करू आणि ड्रेनेजचं आणि बायपासचं रोड आम्ही लवकरात लवकर चालू करू. तर मी आपल्या माध्यमातून IRB कंपनी आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जर तात्काळ निकाली लागला नाही, त्यांनी दिलेल्या शब्दाला जर पाळले नाही तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करू आणि आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आणि जे काय म्हणजे जे काय प्रसंग पुढे घडेल त्याला पूर्णपणे प्रशासन आणि IRB कंपनी जबाबदार असेल. तरी दोन्हीही प्रशासन आणि IRBने या गोष्टीची नोंद घ्यावी की कारण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आमच्या नागरिकांचं सांजा रोडच्या जीवन धोक्यात आहे. त्याच्यामुळं आम्हाला समोर पर्याय नाही आहे. आम्ही आमच्या जीवनमरणाचीही पर्वा न करता जो परिणाम होईल त्याला भोगायला तयार आहेत. मग तुम्हीच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढं सांगायचं. भारतीय जनता पार्टी पोलीस अधिकारी या सभासमक्ष आता कालच मीटिंग झाली आहे या सर्व मागण्याच्या संदर्भात. प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत, एक पहिली मागणी आहे हा वरचा रस्ता सुरू करण्याच्या संदर्भात. तर मी आपल्याला जाहीर सांगतो की 23 तारखेला तो रस्ता सुरू करण्यातील सगळ्या वाहनासाठी मोकळा करायचा. दुसरी मागणी होती दिव्याबत्ती बंद असतात ते आजच संध्याकाळी सुरू करत होते. दिव्याबत्ती काम चालू आहे तिथं आपण बघू शकतो. आणि स्पीड ब्रेकर सर्व्हिस रोड आणि ड्रेनेजचं ते आम्हाला जास्तीत जास्त 8 दिवसाचा वेळ द्यावा ते आम्ही सुरू करतो. त्यांनी जेव्हा प्रथम निवेदन दिलं होतं त्यामध्ये दर्जाचं काम झालं असं आरोप आहे. सगळे दिसतं समोर सगळं. काय सांगा काम निकृष्ट दर्जा झालं तर निदर्शनास आलं. निकृष्ट दर्जा म्हणजे त्याचं हे दिसत होते सगळे आणि खालून पाणी येत होतं. तर ताबडतोब आम्ही काम थांबवलं आणि सुरू केलं होतं. ते झाल्यानंतर देखील IIT मुंबई पवई यांचे लोक आले, त्यांनी तपासणी केलेली त्याच्या संदर्भात आणि पुन्हा त्यांनी अजून त्याच्यामध्ये आम्हाला हे सांगितलं. त्यामुळे आम्ही वेळ मागतो 23 तारखेला तुम्हाला. काय सर नेमकं काय पूल नवीन बांधणार आहेत त्यांचा संबंधच नाही आहे. जे वॉर्ड वगैरे ते सगळे त्याचं मिश्रण ते घेतलेलं असून 23 तारखेला तुम्हाला मोकळा रस्ता सुरू करू.